हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवातच मी आज माझ्या ना शॉपपासून केलेली आहे. तर मी म्हणजे जनरली असं शॉपमधलं वगैरे काही असं तर नेहमी दाखवत नाही आणि मला कस्टमरचे फेस पण असे दाखवायला वगैरे आवडत नाही. तर आज ना मी एक ड्रेस कटिंग करत होते आणि त्या ड्रेसची मी कटिंग करताना व्हिडिओ काढत होती. तर मग त्या तेवढ्यात असं 1-2 कस्टमर असे आले, तर मग त्यांचं मी शूट घेतलं. तर एक कस्टमर आता जस्ट गेलं, मी त्यांना क्लचर वगैरे हे ते दिलं. तेवढ्यातच ह्या दुसऱ्या आल्या, तर मग ते बॉक्स उचलून ठेवले मी आणि लगेच मग ह्या दुसऱ्या कस्टमरला मी सामान द्यायला लागली. तर ह्या कस्टमरला ना म्हणजे ह्या ताईंना ना एक पर्टिक्युलर त्यांनी एक ब्ल्यू कलर आणला होता आणि कानातल्याचं पॅटर्न आणलं होतं. तोच कलर आणि तेच कानातले पाहिजे होते. त्यासाठी मी भरपूर माझ्याकडे जे कलर म्हणजे ब्ल्यू कलरचे कानातले वगैरे होते ते मी त्यांना दाखवत होती. पण त्यांना पर्टिक्युलर त्याच पॅटर्नमध्ये आणि तसाच कलर पाहिजे होता. तर मग थोडं त्याच कलरमध्ये थोडं मिळतं-जुळतं एक कानातलं मिळालं त्यांना. तर आणि त्यांना आवडलं सुद्धा ते छान. तर मग त्यांनी घेतलं. सोबतच त्यांनी आणखीही काही सामान लागत होतं. तर ते सगळं घेतलं आणि वेळ होते दुपारचे 2-2:30 नंतरच वेळ होता. आणि आज म्हणजे आता 2 दिवस झाले आमच्याकडे पाऊस येतो आहे. हा 2 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे. आणि या कस्टमर वगैरे आटोपले आणि त्याच्यानंतर की नाही थोड्या वेळाने आणखी एक कस्टमर आला आणि त्या की नाही मला बघून म्हणाल्या, "ताई, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकता का?" तर मी म्हटलं, "हो." तर त्या बोलल्या की "अगं ताई, मी तुमचे व्हिडिओ ना मी बऱ्याच दिवसापासून पाहत आहे, पण आता हल्ली तुम्ही भरपूर दिवस झाले व्हिडिओ वगैरे काही बनवले नाही." तर मी म्हटलं, "हो, हो, नाही जमलं मला आणि मध्ये-मध्ये मी टाकलेले आहेत व्हिडिओ. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर बघाल म्हणून." तर ते बोलले, "हो ताई, मी तुमचे व्हिडिओ बघते आणि आता पण बघेल." तर मला असं वाटतं की जे कस्टमर जे सबस्क्रायबर माझ्या व्हिडिओची वाट बघतात आणि मी मध्येच आता बंद करून दिलं होतं, तर मी आता नक्की ते करीन आणि रोज दुपारला 2 वाजता एक व्हिडिओ माझा येईल, हाच मी प्रयत्न करेल. आणि दिवसभर कसं शिवण्याचं काम आणि कस्टमर माझं हेच चालत असतं आणि दुकानातले काही साफसफाई आहे किंवा काही सामान लावणं आहे, हे वगैरे सगळं माझं काम चालते. आणि आता घरी गेल्यानंतर मी विचार करून ठेवते की आज मला स्वयंपाकात काय करायचं आहे किंवा मला आणखी घरी रात्री गेल्यानंतर आणखी कोणती कामे करून ठेवायची आहे. मग ते वन बाय वन कसं आपल्याला माहिती असलं तर मग आपलं सगळं ते होऊन जाते. तर मला ना या एका साडीला ना फॉल लावायची होती. तर मग वेळ होता माझ्याकडे थोडा, तर मग मी जो वेळ असतो त्या वेळेमध्ये अशी साडीला फॉल लावणं किंवा जे कपडे वगैरे ऑल्टर करायचे असले जर काही तर करते. आणि माझ्याकडे ना जे कुर्ती वगैरे आहे ऑल्टरसाठी खूप येतात, कारण परफेक्ट अशी फिटिंग त्यांना मिळते त्यामुळे येतात. तर या साडीला ना दोन्ही साईडनी असं मला हाताने फॉल लावायची होती. आणि ज्यावेळेस ना याला असं खालून ना थोडी डिझाईन होती या साडीला, आणि ज्या साडीला असं थोडीशी गोल अशी राऊंड डिझाईन असते आणि त्या साडीला थोडंसं मशीननी जमत नाही. मशीननी नाहीच करता येत, त्याला हातानेच लावावं लागते. तर मग मी बसली आपली फॉल लावत. तर बघा अशी अशी डिझाईन आहे या साडीला. तर अशा डिझाईनमुळे ना मशीनने नाही लावता येत खालून, नाहीतर मशीननी लावते मी. तर मग हाताने लावत बसली आणि जर मशीनने एका साईडने लावायचं असलं तर लवकर होते. मग दिवसभर माझ्या दुकानातलं काम आणि कस्टमर वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर रात्री 9 वाजता मग मी घरी आली. तर बघितलं अंगणामध्ये ना नुसतं असं पानं पडून होते. थोडंसं सायंकाळला वारधून वगैरे झाला होता. तर समोर आमच्याकडे ना जांभळाची झाडं भरपूर आहेत. तर तो पूर्ण पाल्यानं वारा आला की मस्त अंगणामध्ये येते आणि डोळ्याला ते काही जरा बरं वाटलं नाही. आणि ऊनही होती भरपूर. तर झाडं जे आहेत ना वरच्या बाजूने माती पूर्ण त्या झाडाची अशी कोरडी झाली होती. तर जरा बघून चांगलं नाही वाटलं आणि म्हटलं गरमी एवढी होती आहे तर चला अंगणामध्ये छान पाणी घालूया आणि पाणी घालून तो कचरा पण साफ करूया म्हटलं. आणि जेवण झाल्यानंतर ना मी थोडीशी रात्री थोडीशी अंगणात फिरते किंवा मग थोडा वेळ बसते अशी पायरीवर. इतकं छान रिलॅक्स वाटते आणि खूप थंड छान वाटते. झाडाकडे बघून पण छान वाटते. आणि माझ्या घरची झाडं की नाही छान मस्त हिरवीगार आहे. एवढा उन्हाळा गेला पण माझ्या घरचं एक पण झाडाचं खराब नाही होऊ दिलं मी. आणि माझ्या झाडाची पानं आता पण मस्त हिरवीगार आहेत, कारण मार्च महिन्यापासून मी नेट लावून देते, ग्रीन नेट. आणि त्या ग्रीन नेट खालीच मग छान सगळे झाडं ठेवते आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस ना झाडांना थोडी थोडी का होईना पण पाणी वगैरे घालत राहते. त्याच्यामुळेच ना ही झाडं वगैरे छान हिरवीगार आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं म्हणजे ते ग्रो पण होते. तर बघा सकाळी 10-10:30 वाजतापासून रात्री 9पर्यंत माझा असा हाल झाला. तर आणि आज तर खरं सांगते गरमी पण खूप होती, म्हणजे वेगळंच असं गरमीमध्ये वाटते जून महिन्याच्या. आणि आता तर सायंकाळला हे पाणी वगैरे घातलं, झाडांकडे बघितलं तर खरंच खूप छान वाटत आहे. आणि त्यानंतर मग घरात आली आणि म्हटलं आधी अंघोळ करते, पण म्हटलं जाऊ दे आधी हे सगळे घरातले म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे आटवून देते आणि नंतर फ्रेश होते. तर आज ना माझ्या मुलींच्या आवडीचं मला
इडली सांबार करायचं होतं रात्रीच्या जेवणामध्ये. कारण तिने जे लहान आहे तिने आधी सांगितलं होतं मला आदल्याच दिवशी की मम्मा उद्या सायंकाळला ना इडली बनवशील. तर मी म्हटलं ठीक आहे इडली बनवेल. तर आज सकाळला जेव्हा उठली ना तर 7 वाजता वगैरे मी डाळ तांदूळ भिजायला घालून दिले होते आणि त्यानंतर मग 10 वाजता वगैरे मी ते बारीक करून चालली गेली होती. तर तेवढं फुललं ते पण तेवढं तेवढं काही वाटत नव्हतं. मिश्रण फर्मेट झाल्यासारखं. पण इडली बनवली तर चांगली झाली ती. तर सांबारच्या तयारीसाठी मी इथे कांदा, टमाटर आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि जे गूळ आणि चिंच आहे पाण्यात गरम पाण्यात घालून ठेवली होती. आणि लसूणची वगैरे थोडी पेस्ट होतीच माझ्याकडे. तर म्हटलं चला आता छान मस्त सांबार बनवते. तर बघा माझ्याकडे ना मी असं थोडं मनी प्लांट वगैरे आहे ना वेगवेगळ्या शेपच्या अशा म्हणजे याच्यामध्ये की नाही ठेवते. आणि माझ्या घरामध्ये भरपूर ठिकाणी असे मनी प्लांट किंवा असे ग्रीन प्लांट वगैरे मी ठेवले आहे. त्यामुळे खरंच म्हणजे एक चांगलं वाटते म्हणजे घरामध्ये. आणि त्या प्लांटरचं ना मला पाणी पण चेंज करायचं होतं आणि जे मनी प्लांट आहे ते पण थोडं धुवून टाकायचं होतं मला. म्हटलं चला आधी स्वयंपाक करावं नंतर मग क्लिनिंग वगैरे करतेच मी, ओटा वगैरे क्लीन करते त्यावेळेस ते धुवून टाकेल. तर इथे ना मी आधी म्हटलं सांबार फोडणी घालायचं तोपर्यंत मी इडली लावून देते म्हटलं. आणि आज ना जी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी वगैरे करते ना तर त्याला म्हणजे ती नाही केली. मी म्हटलं जाऊ दे इडली आणि सांबार करते आणि सकाळचं थोडंफार स्वयंपाक होताच. तर इडलीच्या बॅटरमध्ये ना मी छान मीठ वगैरे टाकून ठेवलं होतं आधी. आणि म्हटलं चल मिठामुळे तर ते लवकर फर्मेट होईल पण. आणि थोडंसं गरम पाणी पण टाकलं होतं. म्हणजे जेव्हा आपण बारीक करतो ना त्यावेळी थोडं गरम पाणी पण टाकलं होतं. जेव्हा माहिती आहे का आपल्याला लवकर ते बॅटरचं यूज करायचं असतं त्यावेळेस मी अशी करते की बॅटरमध्ये आधीच मीठ घालून ठेवते किंवा थोडंसं गरम पाणी घालते त्यामध्ये. तर ते लवकर येऊन जातं. पण आता एवढे गरमी राहते तर तेवढी काही गरज पडत नाही. रात्रीचं बॅटर आपल्याला सकाळला यूज करायचं तर चांगलं फॉर्मेट होतं. तर हे बघा माझी इथे इडली तयार झालेली आहे. आणि माझा सांबार पण तयार झालेला आहे. आणि आजचा सांबार चांगला झाला होता. तर आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओतला काही पण आवडत असेल ना तर एक लाईक करायला विसरू नका.